कुठे नाशिक असेल, जळगाव असेल. नाही, आपण जळगावला बघितलं असेल परवा. ते सगळे राष्ट्रवादीच्या कार्यालयात मी गेलेलो होतो. सगळेच त्या ठिकाणी होते. तर देवकर अप्पा माजी मंत्री आहेत, ते त्या ठिकाणी आहेत. अनिल दादा त्या दिवशी त्यांनीच त्यांच्या कार्यालयामध्ये बैठक लावलेली होती. पारोळ्याचे माजी आमदार सतीश अण्णा त्या ठिकाणी होते. भुसावळचे उमेश भाऊ आहेत वेगळे, हे त्या ठिकाणी सगळेच आहेत. म्हणजे कोणीच गैरहजर नव्हतं. कुठलाच नाही, काही इथे काही प्रश्न राहिलेला नाही. सगळे प्रश्न सुटलेले आहेत. नाशिक आणि जळगावचा तिढा सुटलेला आहे. ही निवडणूक आता सरळ आहे. आणि पुन्हा सांगेल मी की राज्यामध्ये 17 ठिकाणी, सगळ्या ठिकाणी म्हणजे 11 ठिकाणी निवडणुका आहेत. सगळ्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून देतील. भाऊ भिंद्रनवालेंच्या संदर्भात तुम्ही वक्तव्य केलं होतं, त्यानंतर वाद निर्माण झाला. देश मागाळे उद्या पाठिंबा जाहीर करतील का असं वाटतंय का तुम्हाला? कारण ते नॉट रिचेबल आहे, आज उद्या येतील असं वाटतंय. पुढे नॉट रिचेबल नाही, ते प्रचार करतायत, प्रचारामध्ये फिरतायत. मी आताच बघितले त्यांची रील. पण मला वाटतं उद्या गुलाब भाऊ आल्यावर त्यांनी सांगितलं की हा आपण त्याची जाहीर माघार घेऊ. किती वाजेपर्यंत होईल? आता ते टाइम वेळ सेकंड मिनिट नाही, उद्या होईल.